मित्रांनो नमस्कार। आज आपण टरबूजच्या प्लॉटवर आहे। BH1 भुजंग व्हेरायटी आहे। आज जवळपास या प्लॉटला 24 दिवस कंप्लीट झालेले आहे। 7 तारखेची लागवड आहे, 7/11/2025 ची। याच्या अगोदरचं आपण यांना नियोजन सांगितलेलं होतं, त्याच्यानुसार नियोजन झालेलं आहे। आज आपण नियोजन सांगणार आहे 25 ते 35 दिवसापर्यंत काय काय नियोजन करायचं आहे। याच्यानंतर आता या प्लॉटमध्ये आपण त्यांना 14,000 झाड आहेत, यांना दिलेलं आहे आपण 126100। त्याच्यानंतर देणार आहे आपण यांना मधामध्ये 2 दिवसाच्या गॅपने 5 किलो सोडायचं आहे। मधात एक 4 किलो कॅल्शियम नायट्रेट आणि अर्धा किलो बोरॉन द्यायचं आहे। गॅप बघून ज्या दिवशी खत सोडायचं नाही आहे त्या दिवशी आपल्याला हे ग्रेड सोडायचे आहे। त्याच्यानंतर 1 लिटर आपल्याला यांना आता एक मायक्रोन्यूट्रिएंट द्यायचं आहे। कॅल्शियम नायट्रेट बोरॉन दिल्याने काय होईल शेतकरी मित्रांनो, हे जे नोड आहे ना, हे टरबूज सेट झालेलं आहे, हे गळ होणार नाही, हे सेट होऊन जाईल। त्याच्यानंतर अपटेक चांगला राहील, ग्रीनरी टिकून राहील, जेणेकरून गळ होणार नाही आणि अपटेक राहिल्याने काय होईल, पूर्ण फळं सेट होऊन जातील आणि ॲव्हरेज समोर चालून चांगला येईल। माझे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझा चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।